अजित पवार माध्यमांशी बोलतायत, थेट तिकडे जातोय। तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। दुसरी गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून रक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे, तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे। परंतु खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो, परंतु अजून जुने त्यांच्या इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या दुसऱ्याप्रवण भागामध्ये देण्याच्या बद्दलचे पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि ते जे 2 सेंटर सुरू करायची त्याचं प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे। त्याला काहीतरी 60 एकराच्या पुढे जागा लागते आणि ते सेंटर फॉरेस्टमध्ये सुरू करायचे। फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे। त्याचा बाकीचं जे काही असेल लोकांचं देखील केंद्र सरकार राज्य सरकार मिळून फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यातून मार्ग निघेल। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जी काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही काळजी आणि खबरदारी ही SP, कलेक्टर, CO या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे आणि ते जेवढ्या गतीनं बिबटे पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना सेंटरमध्ये शिफ्ट करायचं। 1 by 1 ऐका, आज ती पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये सरकारला अशी विनंती करतो, आदित्य केसे येतात काही प्राणी असे आहेत त्यांना तुम्ही मारू शकत, परंतु काही प्राणी त्यातनं काढते तर नाव सांगता येईल तुम्हाला, तर त्यांना मग तुम्हाला मारता येतं। तर कशा पद्धतीने हे बिबटे सगळे जंगलात वाढलेले नसतात। हे उसामध्ये त्या उन्हाळ मादीला त्यांचा मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण 4-4 पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं 8 पिल्लांची पैदास वर्षभरात होते। त्याच्यामध्ये प्रमाण इतकं वाढलं आहे, तिथं पाणी आहे, तिथं ऊस आहे, ऊसात लपायला त्यांना जागा। आज फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक असे सांगत होती की हे बिबटे जंगलातले बिबटे नाही, यांची मुळातच पैदास ही ऊसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं त्याच परिसरामध्ये असल्यामुळं आता त्या भागातले कुत्री असतील किंवा जे काही त्यांचं अन्न आहे तशा प्रकारचे प्राणी तिथे संपलेले असल्यामुळं ते बाहेर घेऊन शेळीवर हल्ला कर, वासरावर हल्ला कर, कुत्र्यांच्यावर हल्ला कर, अशा प्रकारचं त्यांचं हे सगळं चाललेलं आहे। आणि त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि त्याचा जीव वाचवण्याची गरज आहे सगळ्यांच्या One by 1 बैठकीला आले नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, मला ते जाणवलं पण नाही, कारण मी एकनाथराव देवेंद्रजी आदित्य केसे येतात आणि मला असं वाटलं, कारण आमचे पण मकरदाबा पाटील नव्हते, दत्तभाऊ भरणे नव्हते, मुश्रीफचं पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं। तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे, म्हणजे अंदाजची 281 नगरपालिका आणि नगरपंचायतीची, त्या छाननीमुळं संख्या रोडवली का काय असा माझा अंदाज होता, म्हणजे मला वाटत होतं। परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मिटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालं का,
पण मला खरोखर आतमध्ये असं काही जाणून नव्हतं. मी एकनाथरावने विचारलं एकनाथराव तुम्ही त्या अंगी कधी बघितलं पण नाही, कारण सगळे असे त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे जागा ठरलेल्या असतात. त्या पद्धतीने आम्ही बसतो. अरे 1 by 1 विचारा यार. हाजी भाई आगे जाइए. और ये छोटा पकड़ रहा भाईजान आगे जाइए. नहीं आ रहा है. आदित्य केस आहे त्याच्या मान पुढे राखलं 2 दिन आधी केस पण जॉईन झालेले होते. त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी वर्ग पण तिथं हजर होता. पण त्याच्या संदर्भातली बैठक काहीतरी झाली अरे 1 by 1. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.